आलात तर थांबा थोडं, हो दाखवतो, डेमो व्हिडिओ पण दाखवतो। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणे एकदम युनिक झालेला आहे। तसे तर आपले सर्वच व्हिडिओ एकदम युनिक असतात, कधीही तयार न झालेले असे व्हिडिओ आपण तयार करत असतो। पण मित्रांनो, तुम्ही सपोर्टच करत नाही, आपल्या चॅनलमध्ये बाकीचे व्हिडिओ तुम्ही चेक करत नाही, त्याला मी काय करू शकतो? तर बाकीचं आपण नंतर बोलू, अगोदर तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघून घ्या। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा डेमो व्हिडिओ एकदा कमेंटमध्ये सांगा। नेहमीसारखं तुम्ही कडक, सुपर, नाइस आणि अजून एक पासवर्ड काय आहे? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। अशा कमेंट नका करू। कमेंट आपल्या व्हिडिओसारखी एकदम युनिक असली पाहिजे। हा तर आपलं काय चालू होतं। तर मित्रांनो, आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। फक्त जे व्हिडिओ एडिटर आहे त्यांनाच शेअर करा, बाकीच्यांना शेअर नका करू। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर काही जण आतापर्यंत डेमो व्हिडिओ बघून पळून पण गेले असतील, त्यांना सोडवा। फक्त तुम्हाला सांगतो आहे, आपल्या चॅनलचा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या। तर आपण ही बडबड बंद करूया आणि पुढे वळूया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्याकरता तुम्हाला अलर्ट मोशन ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल लागेल। जर असेल तुमच्याकडे तर अपडेट करून घ्या। आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ॲप अपडेट करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन आपलं चॅनल TD क्रिएशन हे सर्च करू शकता आणि चॅनल जॉईन करून घ्या। आणि व्हिडिओ तयार करण्याकरता तुम्हाला काही मटेरियल लागेल, त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि TD क्रिएशन YT हे सर्च करायचं आहे आणि तिथून तुम्हाला बिटमार्क आणि 3D इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलर्ट मोशन ॲपमध्ये, आणि बाकीचे मटेरियलसुद्धा तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचे। आणि जे असे डेमो व्हिडिओ बघून पळून जातात ना, त्यांच्यासाठी मी आपल्या व्हिडिओला 4 अंकी पासवर्ड लावत असतो। तो मी व्हिडिओमध्ये पुढे बोलून सांगत असतो। तुम्ही तर इथपर्यंत आला आहात, आपला व्हिडिओ पूर्ण बघणारच आहात। तुम्हाला मटेरियल डाउनलोड नसेल करता येत तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि अशाच गप्पा गोष्टी करण्याकरता तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा। ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आणि स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल। अजून काही राहिलं का? नाही राहिलं वाटतं। चला तर घुसूया अलर्ट मोशनमध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला अलर्ट मोशन ॲप ओपन करायचे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। एकदा तुम्ही अलर्ट मोशन ॲपचा लोगो बघून घ्या। तर हा बघा, आपल्या अलर्ट मोशन ॲपचा लोगो आहे। तर ॲप अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आणि ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, हे जी 2 प्रोजेक्ट दिलेले हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे, जे की मी आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे। ठीक आहे, पासवर्ड टाकून तुम्हाला हे इम्पोर्ट करून घ्यायचे। आणि त्यानंतर तुम्हाला पहिला जो सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे तुम्हाला, हा बघा आपला सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट आहे। यामध्ये तुम्हाला सॉन्ग ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला आता सर्वात अगोदर हा जो चॅनलचा लोगो आहे हा इथून डिलीट करून घ्यायचा आहे। चॅनलचा लोगो डिलीट झाल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या 3D इफेक्ट प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे। या प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुमचा मोबाईल अशा प्रकारे काहीच हँग होईल, तर त्याची तुम्ही चिंता करू नका।
ते ऑप्शन आहे ते डोळ्याचं, हे ऑप्शन तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि बंद करून घ्यायचं, ठीक आहे. तर हे ऑप्शन बंद केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे तुमचा मोबाईल हँग होणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर हा जो पहिला जो इफेक्ट आहे, ही जी लेअर आहे लाल कलरची, ही पूर्ण लेअर तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आहे, ठीक आहे. ही लेअर कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे आणि आपला जो सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला ही लेअर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची, ठीक आहे. तर अशा प्रकारे लेअर इथे ॲड होऊन जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुप ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुप ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुन्हा ग्रुप दिसेल, तर तुम्हाला पुन्हा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, ठीक आहे. तर इथे आल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इमेज दिलेला एक, तर ठीक आहे. तुम्हाला समजा दुसऱ्या मॉडेलचे फोटो यूज करायचे असतील तर तुम्ही हा फोटो इथून त्यावरती क्लिक करायचा आहे आणि कलर अँड फिल्ममध्ये जाऊन तुम्ही हा फोटो इथून रिप्लेस करून घेऊ शकता, ठीक आहे. आणि पुन्हा पुढे 2 ग्रुप दिलेले, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 3 इमेजेस दिसतील, तर तुम्हाला हे 3 जे इमेजेस आहे हे सुद्धा तुम्हाला इथून रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. तुम्हाला चेंज करायचे असतील तर, नसेल चेंज करायची तुम्ही हाच इमेज यूज करू शकता व्हिडिओसाठी, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बाकीचे इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे आणि तुम्हाला नसेल चेंज करायचे तुम्ही ऑलरेडी ॲड करून दिले, ठीक आहे. तर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे, पुन्हा बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड झालेला आहे, ठीक आहे. तुम्ही इमेज चेंज केले असतील तर सध्या हे डॉलरचं ऑप्शन बंदच ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला हे जे 2 इफेक्ट दिलेले तुम्हाला अशा प्रकारे जो हार्ट आहे तो अशा प्रकारे लटकताना दिसतो, ठीक आहे. आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारे दिलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे जे 2 लेअर आहेत अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे, यावरती क्लिक करून आणि सिलेक्ट केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला हे जे 2 लेअर आहे इथून तुम्हाला कॉपी करून घ्यायचे, ठीक आहे. आणि कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला 13.9 सेकंदापासून पुढे ही लेअर अशा प्रकारे पेस्ट करायची. तर ही लेअर पेस्ट केल्यानंतर येथे काही अशा प्रकारे आपला जो इफेक्ट आहे तो इथे ॲड होईल, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही, ठीक आहे. तर तुम्हाला आता काय करायचं, फक्त फोटो चेंज करायचे तुम्हाला प्रत्येक लेअरवरती, ठीक आहे. तर फोटो चेंज करण्याकरता तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर हा इमेज इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला दुसरा इमेज ज्यांचा पण फोटो तुम्हाला ॲड करायचा असतील त्यांचं तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे आणि इथून अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला पुढून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे आणि फेस दिसेल अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा बॅक यायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे इमेज चेंज झालेला आहे, ठीक आहे. आणि पुन्हा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला हाच इमेज डिलीट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जो पण इमेज ॲड करायचा असतील तर तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि फेस दिसेल अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं, तुम्हाला बाकी काही चेंजेस नाही करायचे, तुम्ही बाकी काय केलं तर तुमचा इफेक्ट बिघडून जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इमेज वगैरे तुम्ही चेंज करू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हे दोन्ही लेअर इथून कॉपी करायचे. ऑलरेडी आपण कॉपी पण केलेले होते, तर हे कॉपी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लेअर पेस्ट करायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या बिटमार्कपासून लेअर अशा प्रकारे पेस्ट करत चालायचे, ठीक आहे. लेअर तुम्ही लक्षात ठेवा की अशा प्रकारे दोन्ही बिटमार्कच्या मधून व्यवस्थित बसेल अशा प्रकारे पेस्ट करायची, ठीक आहे. तर शेवटपर्यंत तुम्हाला अशाच प्रकारे लेअर जी आहे आपली पेस्ट करत चालायची आणि लेअर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हा जो लास्टवाला इफेक्ट आहे हा इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट पेस्ट होतील आणि तुम्हाला प्रत्येक जे ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला इमेज चेंज करून घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे, तुम्हाला येथील इमेजेस चेंज करून घ्यायचे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे इफेक्टचा तो ओपन करायचा आहे. लास्टला जो इफेक्ट दिलेला आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला लास्टला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा, ठीक आहे.
तर अशा प्रकारे IP ती पेस्ट होऊन जाईल आणि येथील सुद्धा इमेज तुम्हाला चेंज करायचं असतील तर तुम्ही चेंज करू शकता. तर बस एवढंच आपलं होतं. तर मित्रांनो, आपला जो पासवर्ड आहे मी तुम्हाला सांगून देतो. आजचा जो पासवर्ड आहे 4458 आजचा पासवर्ड आहे आणि इंग्लिशमध्ये सांगितलं तर 4458 हा आजचा जो पासवर्ड आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे आणि इथून तुम्हाला मी जो ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला, तर मित्रांनो हा ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करायचा आहे, जिथून आपला जो पहिला इफेक्ट आहे तो संपतो. 13 सेकंदापासून तुम्हाला पुढे हा ओव्हरली व्हिडिओ अशा प्रकारे हा ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि हा ओव्हरली व्हिडिओ सरळ अशा प्रकारे खाली घेऊन यायचा आहे, सर्व लेअरच्या खाली. तर काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसेल आणि यानंतर तुम्हाला इथे PNG वगैरे ॲड करायचे असतील, तुमचा लोगो ॲड करायचा असतील तर प्लस आयकॉनचा वापर करून तुम्ही लोगो वगैरे ॲड करून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच गप्पा गोष्टी करत तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या. चला तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग. तर मित्रांनो, हे राहूनच गेलं आपलं. आपल्याला या सेटिंगच्या बाजूने क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर या अशा प्रकारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.